नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. खरं तर मी रोज 2 भाग वाचायचे असं ठरवलेलं होतं, परंतु काही कारणास्तव मला ते शक्य होणार नाही. त्यामुळे काही वेळेला 2 भाग आणि काही वेळेला 1 भाग असे मी तुमच्यापुढे सादर करेन. आता गीता या कादंबरीचा 3रा भाग आपण ऐकूयात. हॉस्पिटलच्या विस्तीर्ण कंपाऊंडमध्ये हॉस्पिटलच्या डाव्या बाजूला काही सिस्टर, नर्सेस आणि डॉक्टर्स यांचे निवासी क्वार्टर्स होते. सिस्टर विद्याबहन बऱ्याच सिनियर, त्यांचे क्वार्टर तसे मोठे होते. पुढे जाळीचा वरांडा, आत 4 खोल्या, मागील बाजूला बंदिस्त छोटं कंपाऊंड. गीताला नेण्यासाठी 5:30 वाजता विद्याबहन आयसी रूममध्ये आल्या. ड्युटी नर्सने म्हटले, सिस्टर, या पेशंटला आता वॉर्डात शिफ्ट करायचं आहे ना? मी बेड तयार करून आले. तेवढ्यात आया आणि एक वॉर्ड बॉय व्हीलचेअर घेऊन आत आला. गीता वॉर्डात जाण्याच्या तयारीने कॉटवर बसली होती. खालच्या वॉर्डातली नर्सही आली. तिने म्हटलं, चला गीता बहन, या खुर्चीत बसून तुम्हाला खाली वॉर्डात जायचं आहे. गीता गोंधळून त्यांच्याकडे पाहतच राहिली. मग तिने काहीशा करुण स्वरात म्हटलं, खाली वॉर्डात मला नका नेऊ, मला इथंच राहू दे. छे, आता तुला इथं ठेवता येणार नाही. विद्याबहन हे सर्व पाहत राहिल्या. मग पुढे होऊन त्यांनी म्हटलं, मी तिला माझ्या क्वार्टर्समध्ये घेऊन जात आहे. दोघी नर्सेस, आया स्तंभित होऊन विद्याबहनकडे पाहत राहिल्या. त्यांचा सगळ्यांना तसा धाक असल्यामुळे त्यांच्याशी कोणी विरोधी बोलत नसे. वॉर्डमधून आलेली नर्स व वॉर्ड बॉय चाकाची खुर्ची ढकलीत निमूट निघून गेले. आयसी ड्युटी नर्सने हलकेच म्हटलं, सिस्टर, हिच्या माणसांचा अजून काही शोध लागला नाही ना? नाही. मग अधिक काही न बोलता त्या गीताजवळ गेल्या. हातातल्या पिशवीतून साडी, परकर, ब्लाऊज काढून तिच्या हाती देत म्हटले, त्या कर्टनमध्ये जाऊन हे कपडे घालून ये. माझ्या घरी तुला यायला आवडेल ना? गीताच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. तिने मान हलवून म्हटलं, हो, आवडेल. मग जा, कपडे बदलून ये. कपडे हाती घेऊन ती पडद्याआड गेली. नर्सने म्हटलं, सिस्टर, तुमच्या दयाळूपणाची कमाल आहे. हिला तुम्ही हॉस्पिटल पलीकडच्या आश्रमात का पाठवत नाही? 2 महिन्यांपूर्वी आपण एका पेशंटला नव्हतं का तिथं पाठवलं? कमला, तिची कॅटेगरी वेगळी होती. एकतर ती खरोखरच अनाथ होती, शिवाय तिची सगळी गात्रे शाबूत होती. तशी सगळ्या प्रकारे कार्यक्षमता होती. पण ही तशी अनाथ नाही. शिवाय हिची स्मृती संपूर्ण नष्ट झालेली आहे. मग कोण बघणार हिला तिथे? मग साहेबांना इथं स्पेशल रूममध्ये तिला. अगं, स्पेशल रूममध्ये एकटी पडून राहणार म्हणून 4 दिवस माझ्या घरी नेते. तोपर्यंत तिच्या माणसांचा काही पत्ता लागला तर पाहूया. तिला माझ्या घरी नेण्याची साहेबांनी परवानगी दिली आहे. सिस्टर, तुमचा शब्द इथं कुणी खाली पडू देत नाही. तुमच्या इच्छेविरुद्ध कुणी जाऊ शकत नाही. इतका तुम्हाला इथं मान आहे हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे. विद्याबहनने किंचित हसून गंभीरपणे म्हटलं, आणि मीही तसा प्रसंग सहसा येऊ देत नाही. हे पण सगळ्या स्टाफला माहिती आहे. गीताची केस अगदी वेगळी आहे, अनयुज्युअल आहे. तुमच्या दयाळूपणाची कमाल आहे. विद्याबहननी किंचित हसून म्हटलं, आपल्या व्यवसायाचा धर्म लक्षात ठेव. दया धर्म का मूल है. जा तू आता आपल्या कामाला. मी गीताला घेऊन जाते. थोड्या वेळाने आयाला घरी पाठवून दे. गीताला घेऊन विद्याबहन आपल्या क्वार्टर्समध्ये आल्या. गीता कुतूहलाने सभोवार पाहत त्यांच्या मागोमाग चालत होती. विद्याबहन वारंवार मागे वळून पाहत तिला विचारित होत्या, गीता, चालवतय का? हात धरू का? छे छे, मला खूप बरं वाटतंय. आय फील सो फ्रेश. तारेचे कुंपण असलेल्या एका छोट्या फाटकातून त्यांच्या मागोमाग गीता आत शिरली. सभोवार फुलझाडांचे ताटवे, मधल्या पदमार्गावर दुतर्फा फुलांच्या कुंड्या. त्यांच्या मागोमाग ती दाराशी गेली. पुढे जाळीचा वरांडा, जाळीचा दरवाजा. विद्याबहनने बंद दारावरची बेल वाजवली. एका तरुण स्त्रीने दार उघडलं. विद्याबहनने तिला म्हटलं, बहू, ही गीता आपल्याकडे आता राहायला आली. गीता, ही माझी बहू गौरी. गौरीने हसत म्हटलं, या या,
आम्हाला सगळ्यांना आनंद झालाय तुम्ही आलाय म्हणून. गीताने हात जोडून नमस्कार केला आणि ती आत गेली. सभोवार पाहत तिने म्हटलं, आय एम सो मच थँकफुल टू यू. गौरी तिच्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठी असेल. हसतमुख, आतिथ्यशील. तिने गीताला आतल्या खोलीत नेलं. तिथे खिडकीशी कॉटवर बिछाना केलेला होता. कॉटजवळ एक आराम खुर्ची होती. गौरीने म्हटलं, थोडा वेळ तुम्ही आता आराम करा, परकेपणा मानू नका. हॉस्पिटलमधून तुम्ही तुमच्या घरी आला आहात बरं का. थँक यू सो मच. गौरीने हसत म्हटलं, मी तुमची भाभी आहे, कुणी परकी नाही. आता थोडा वेळ आराम करा. मी आज जाऊन चहाचं पाहते. या. गौरीने तिला हाताला धरून कॉटवर झोपवलं आणि ती आतल्या स्वयंपाकघरात गेली. गीता स्वखुशीनेच थोडंसं अंतर चालून आली तरी थकून गेली होती. डोळे मिटून ती तशीच पडून राहिली. काही वेळाने तिने डोळे उघडले. उजव्या कुशीला वळून खिडकीबाहेर पाहत राहिली. समोर रस्त्यालगतच छोटं फाटक आणि फुलांचे ताटवे, कुंड्या तिला दिसत होत्या. याच फाटकातून आपण सिस्टर बरोबर इथं आलो हे तिला आठवत होतं. तिने मान वळवून खोलीत सभोवार पाहिलं. समोरच्या कपाटात कपड्यांच्या घड्या होत्या. पलीकडे शेल्फमध्ये पुस्तके होती. हो, हे विद्याबहेनचं घर आहे. पण मग आपलं घर? खरंच आपण हॉस्पिटलमध्ये आलो कशा? आणि आपल्याला डोक्याला, कपाळाला जखम झाली कशी? ती आपल्या स्मृतीला ताण देऊ लागली. सकाळी शुद्धीवर आल्यापासून तिचा हाच प्रयत्न चालूच होता, पण तिला काहीही आठवेना. असं का बरं? आपणाला काहीही आठवत नाही कसं? का आठवत नाही? तशा आपण चांगल्या होतो. ताप नाही, खोकला नाही, हातपायही चांगले धड आहेत. मग मग गीता बहन उठता ना? चहा घेता ना? गीता उठून बसली. आता बरं वाटतंय ना? हो. चला तोंड धुवून घ्या. चेहऱ्यावर पाणी मारा म्हणजे फ्रेश वाटेल. गीता तिच्या मागोमाग आत बाथरूमकडे गेली. तोंड धुवून आली. गौरीने चहाचा ट्रे आणला. चहा आणि गरम गोड शिरा. गीता कॉटवर बसली. हाती शिऱ्याची बशी घेत इकडे तिकडे शोधक नजर फिरवीत तिने म्हटलं, सिस्टर कुठे आहेत? त्या पलीकडच्या खोलीत झोपल्या आहेत. त्यांना नाईट ड्युटी असते ना. तेवढ्यात 2 मुले, 8 वर्षांचा एक मुलगा आणि 5 वर्षांची एक मुलगी मा मा करीत आत आली आणि गीताला पाहून दारातच थबकली. गौरीने गीताला म्हटले, गीता बहन, ही माझी 2 मुले. हा गौरांग आणि ही छोटी इला. त्या 2 मुलांना गौरीने आत बोलवलं आणि म्हटलं, ही तुमची फुफू बरं का. जा आता चटकन कपडे बदलून हातपाय धुवून या आणि खायला बसा. मुले थोड्याच वेळात कपडे बदलून हातपाय धुवून आली. खायला बसली. गीता मुलांशी बोलू लागली. खेळीमेळीचं वातावरण निर्माण झालं. वेळ कसा निघून गेला हे गीताला कळलंच नाही. गीताला घरगुती वातावरण मिळालं. उगवलेला दिवस कसा निघून जातो ते तिला कळत नव्हतं. विद्याबहेनच्या घरात ती घरच्यासारखी रुळून गेली. ती परकी आहे, पाहुणी आहे याची तिला कुणी चुकून सुद्धा जाणीव होऊ देत नव्हतं. तरी सुद्धा हे घर आपलं नव्हे, सिस्टर विद्याबहेनचं आहे ही जाणीव तिला होती. मग आपलं घर आहे कुठं? हॉस्पिटलात आलो कशा? हे प्रश्न जागृतावस्थेत सतत ती आपल्या मनाला विचारित राही, आठवण्याचा प्रयत्न करीत राही, पण अजून काही सुद्धा कसं आठवत नव्हतं. विद्याबहेनच्या घरी येऊन 8 दिवस होऊन गेले तरी अजून ती स्थिती होती. स्मृतीपटलावर एक जाड काळा पडदा पडला होता. सगळा अंधार. प्रकाशाची एखादी ओझरती तिरीप सुद्धा नव्हती. म्हणजे आपली स्मृती आता परत येणारच नाही का? मग मग आता असं जीवन जगण्यात अर्थ तरी काय? या घरी आता आणखी किती दिवस राहायचं? गौरी भाभी आपणाला नियमित औषधं गोळ्या देते, त्या आपण निमूटपणे घेतो. पण किती दिवस हे असं चालायचं? सकाळी चहा झाला की गौरी तिला मागच्या पुढच्या बगीचात फुले काढायला मुलांबरोबर पाठवी. काही क्षण तिचे मन प्रसन्न होऊन जाई, पण थोड्याच वेळात हताश होऊन जाई. विचारमग्न बने. फुलांची परडी भरली तशी मुले आत अभ्यासाला पळत गेली.
गीता तिथेच एका दगडावर निमूट बसून राहिली. पुढे काय? तेवढ्यात आपली नाईट ड्युटी संपवून विद्याबेन फाटकातून आत आल्या. त्याने गीताकडे पाहिलं. त्यांचं हृदय आतून पिळवटून गेलं. त्या क्षणभर फाटकातच थांबल्या. मग हलके हलके तिच्याकडे गेल्या. गुड मॉर्निंग गीता. गीता आपल्या तंद्रीतून भानावर आली. संकोचून उठली. गुड मॉर्निंग सिस्टर. त्या क्षणभर थांबल्या. मग त्याने म्हटलं, चालू दे तुझं फुलं काढणं. त्या आत गेल्या. थोड्या वेळाने त्या चहा प्यायला बसल्या तेव्हा गौरीने म्हटलं, गीताबहेनच्या माणसांचा काही पत्ता लागला का? छे, अद्याप तरी नाही. प्रयत्न चालू आहेत. तशी ती आता व्यवस्थित आहे ना? हो, बिचारीचा काही त्रास नाही. कामात मला तत्परतेने मदत करते, मुलांचा अभ्यास घेते, पण मधून मधून खूप अस्वस्थ होते. ती म्हणते, मी खूप सारखा प्रयत्न करते, पण मला मागचं काहीही आठवत नाही. मी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आले तेव्हापासूनचं मात्र सगळं आठवतं, पण त्यापूर्वीचं काहीही आठवत नाही. मी तिला समजावते की तू मुद्दाम आपल्या स्मरणशक्तीला ताण देऊ नकोस. आणखी काही दिवस जायला हवेत, म्हणजे आपोआप तुला मागचं सगळं आठवेल. त्यासाठी तर डॉक्टर साहेबांनी गोळ्या आणि पातळ औषध दिलंय ना. धीर धर. डॉक्टर साहेबांना खात्री आहे तुझी स्मरणशक्ती परत येईल. तिला नेहमी मी असं समजावीत असते. हो, तेच करायला हवं. औषधं आणि शिवाय असं समजावीत राहणं, याशिवाय दुसरा उपाय नाही. विद्याबेन क्षणभर थांबल्या. मग त्यांनी म्हटलं, आज मी तिच्या ऑफिसमधल्या मैत्रिणीला हॉस्पिटलमध्ये बोलावलं आहे. आता चहा झाल्यावर तिला घेऊन गीताच्या घरी जाणार आहे. बघूया तिथे काही पत्ता लागतो का. तेवढ्यात फुलांची भरलेली परडी घेऊन गीता आत आली. गौरीने म्हटलं, वा छान, खूप फुलं आणलीत. आता दुधाबरोबर गोळी घ्यायची आहे. ती घ्या आणि मग आंघोळीला जाणार का? रेहानाशी फोनवरून ठरवल्याप्रमाणे विद्याबेन संध्याकाळी 5 वाजता तिच्या ऑफिस खाली फुटपाथवर उभ्या राहिल्या. रेहाना बरोबर वेळेवर खाली उतरली. सिस्टर, वैशालीची प्रकृती कशी आहे? तिला तुम्ही आपल्या क्वार्टर्समध्ये नेलंय. हो, तुला सकाळी हॉस्पिटलमधून फोनवर सगळं सांगितलंच आहे. फक्त मेमरीच्या बाबतीत काहीही फरक नाही अजून. पण या बाबतीत तिच्या स्मृतीला कुठच्याही प्रकारे ताण देऊ नये असा आमच्या न्यूरोसर्जननी सल्ला दिला आहे. तिची मेमरी परत येण्याच्या काही होप्स आहेत का? विद्याबेननी हसून म्हटले, आम्ही मेडिकलचे लोक नेहमी आशावादी असतो. कुठच्याही दुखण्यात सतत प्रयत्न करीत राहणे हे आमचे परम कर्तव्य असते. तुमच्या मैत्रिणीची चांगली देखभाल व्हावी म्हणून मी तिला तुमच्याकडे आणलं आहे. सिस्टर, तुम्ही खरोखर खूप दयाळूच नव्हे तर माणुसकीने ओतप्रोत भरलेले आहात. माझ्या हातून काही मदत होण्यासारखी असेल? अहो, तुमचीच मदत अतिशय महत्वाची आणि मोलाची आहे. मला तुम्ही आता तिच्या घराकडेच घेऊन निघाला आहात. तिचा नवरा टूर करून आला नसावा, नाहीतर तो हॉस्पिटलमध्ये चौकशीला आला असता. हो ना, पण घरात त्याचे पत्र येऊन पडले असेल. शक्य आहे. बघूया तिथे गेल्यावर. दोघी रिक्षातून निघाल्या. रिक्षावाल्याला पत्ता सांगितला. त्या रस्त्यावर एका बिल्डिंगजवळ रिक्षा थांबवली. भाडे देऊन दोघी खाली उतरल्या. जिना चढता चढता रेहानाने म्हटले, सिस्टर, आज प्रथमच मी हा जिना चढते आहे. अशा विचित्र प्रसंगामुळे इथं यावं लागतं आहे. किती विचित्र. दोघी जिना चढून वर गॅलरीत आल्या. उजव्या बाजूच्या बंद दारावर पाटी होती. मिस्टर पटेल, मिसेस पटेल. रेहानाने हलकेच बेलचं बटन दाबलं. दार उघडलं गेलं. सुमारे 30-32 वर्षांच्या एक पायघोळ मॅक्सी घातलेल्या स्त्रीनं विचारलं, कोण पाहिजे आपणाला? रेहानाने आपला आणि सिस्टर विद्याबेनचा थोडक्यात परिचय करून दिला आणि म्हटले, जरा आत येऊ का आम्ही? हो, या ना. दोघी आत गेल्या. दाराशीच असलेल्या कोचावर बसल्या. रेहानाने म्हटले, प्लीज आपणही बसा ना. काहीशी गोंधळून मिसेस पटेल बसली. रेहानाने म्हटलं, आपल्या शेजारी पलीकडच्या फ्लॅटमध्ये मिसेस जोशी राहत होत्या. त्यांना बेशुद्धावस्थेत हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. मिसेस पटेल ताडकन उभी राहिली आणि तिने म्हटलं, त्याविषयी आम्हाला काहीही माहिती नाही. त्या बाईचा आणि आमचा परिचयच नव्हे
तर साधी ओळख सुद्धा नव्हती. त्या बाईला आम्ही अगदी ओझरतं 1-2 वेळा पाहिलं होतं. तिच्या नवऱ्याला तर कधीही बघितलं नाही. आम्हाला त्यांची काहीही माहिती नाही. ती बाई घाईघाईने पण अगदी निक्षून बोलत होती आणि दोघींनी आता निघून जावं म्हणून उठून दाराकडे येऊन उभी राहिली. तेवढ्यात आतून "कोण शे रमीला?" म्हणत पायजमा गंजी फ्रॉक घातलेला सुमारे 35 वर्षांचा एक गृहस्थ बाहेर आला. सिस्टर विद्याबेनला पाहताच एकदम पुढे येऊन हात जोडीत मोठ्या अदबीने त्याने म्हटले, "अरे, आप सिस्टर विद्याबहन जी, माफ करा, बसा बसा." आणि आपल्या पत्नीकडे वळून त्याने म्हटले, "रमीला, गेल्या वर्षी आमच्या साहेबांचे ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन झाले त्यावेळी यांच्या नर्सिंगमुळे, उत्कृष्ट देखभालीमुळे ते खडखडीत बरे झाले. शी इज एन आयडियल सिस्टर." पलीकडे खुर्चीवर बसत त्याने म्हटलं, "कसलं काम घेऊन आला आहात आपण?" विद्याबेननी सर्व काही सांगितलं आणि म्हटलं, "रसिकभाई, तिचा नवरा जर लॉंग टूरवर कुठे गेला असला तर त्याची काही पत्रे आत पडली असतील. तिच्या माहेरचं एखादं पत्र असेल म्हणजे त्या लोकांचा आपणाला काही ट्रेस लागेल. त्या फ्लॅटची किल्ली मिळण्यासारखी असली." "त्या फ्लॅटची किल्ली वरच्या मजल्यावरच्या फ्लॅटवाल्यांकडे. ते इथले जुने टेनंट म्हणून आम्ही त्यांच्याकडे दिली होती. पण गेल्या आठवड्यात ते मद्रासला गेलेत. किल्ली आमच्याकडे देऊन गेलेत." विद्याबेननी म्हटलं, "मग तुम्ही दोघं चला, आपण उघडून बघूया." "चला." रसिकभाई किल्ली घेऊन निघाले. त्याच्या मागोमाग त्या तिघी गेल्या. फ्लॅट तसा सगळा मोकळाच होता. पुढच्या बैठकीच्या दालनात एक उंची सोफा, 2 खुर्च्यांमध्ये टीपॉय होतं. बेडरूममध्ये डबल बेड, जवळ ठेंगणं स्टूल, त्यावर एक मद्याची रिकामी बाटली, दुसरी एक छोटी रिकामी बाटली, जवळ खाली कार्पेटवर फुटलेल्या ग्लासचे तुकडे, रक्ताचे डाग पडलेली चादर, बाकी बिछाना व्यवस्थित होता. इथे या रक्तात मिसेस जोशी बेशुद्धावस्थेत पडलेल्या होत्या. तिथून सर्व स्वयंपाकघरात गेले. तिथे एका टेबलावर ट्रेमध्ये चहा पिऊन रिकामा झालेल्या कपबशा, प्लेटमध्ये थोडी मिठाई, किटली होती. ओट्यावर ॲल्युमिनियमच्या 2 लहान पातेल्या, झाकण्या. एका प्लॅस्टिकच्या पिशवीत थोडी साखर, चहाचं छोटं पॅकेट असं साहित्य पडलं होतं. रेहानाने म्हटलं, "वैशाली घरी स्वयंपाक करीत नसे. सकाळचा फक्त चहा ब्रेकफास्ट करीत असे." पुन्हा सगळी बाहेर आली. काही पत्रे शटरमधून पडली असली तर पाहावीत म्हणून त्यांनी सगळीकडे नजर फिरवली. काहीही नव्हतं. फक्त एका कोपऱ्यात एक पोस्टकार्ड पडलं होतं. रेहानाने ते चटकन उचललं. तिने ते वाचून सिस्टर विद्याबेनच्या हाती दिलं. कार्डात लिहिलं होतं, "चिरंजीव सौ वैशाली, तुझी आई हाय बीपीमुळे हॉस्पिटलमध्ये बेशुद्धावस्थेत काल रात्री स्वर्गवासी झाली. तुझे नाना." रेहानाने म्हटलं, "वैशाली रजा घेऊन आईला भेटायला जाणार होती, पण तिच्या नवऱ्याला सवडच मिळत नव्हती. पण त्याचे एकही पत्र नाही कसे? तो कोलकात्याहून राजस्थानला जाणार होता, तिथून कोचीनला, असं ती म्हणाली होती." रसिकबाईने म्हटले, "चला माझ्याकडे, जरा बसूया." सर्व बाहेर पडले. त्याने दरवाजा बंद करून कुलूप लावलं. त्याच्या फ्लॅटमध्ये येऊन सगळे बसले. विद्याबेननी म्हटलं, "आजपर्यंत त्याचे एकही पत्र, तार काहीही येऊ नये याचं आश्चर्य वाटतं." रसिकभाईचा चेहरा काहीसा गंभीर झाला होता. त्याने म्हटलं, 10 दिवसांपूर्वी 5 तारखेला सकाळी या बिल्डिंगचा ओनर आला होता भाडं गोळा करायला. शेजारच्या फ्लॅटला कुलूप पाहून त्याने म्हटलं, "पलीकडच्या फ्लॅटमधल्या बाई कुठे गेल्या?" त्याच्या हाती मी माझ्या भाड्याचा चेक देऊन म्हटलं, "बाई हॉस्पिटलमध्ये आहेत आणि मिस्टर जोशी टूरवर गेलेत." त्याने म्हटले, "टूरवर नाही, ते दुबईला तिथल्या नव्या पोस्टवर गेलेत. त्यांचा मला तसा फोन आला होता. त्यांना तिथे नवा मोठा जॉब मिळालाय. बाई इथेच आहेत, त्या तुमचं भाडं देतील असे त्यांनी मला सांगितले." मी म्हटलं, "असं? आम्हाला काही कल्पना नाही." त्याने म्हटले, "अहो, हा गृहस्थ नेहमी फिरतीवर. गेल्या 2 वर्षांचे भाडे देणे आहे. सगळं फर्निचर त्याने रेंट बेसवर घेतलं आहे. त्याचंही रेंट दिलेलं नाही. त्याच्या ऑफिसात गेलो की अशा बड्या थापा मारायच्या.
पण आता मी सगळं वसूल केल्याखेरीज राहणार नाही. बाई केव्हा घरी येणार आहेत? रेहाना आणि विद्याबेन दोघी थक्क होऊन सगळं ऐकत होत्या. रेहानाने म्हटलं, तो दुबईला गेला हे वैशालीला माहीत नसावं. तसं असतं तर ती मला बोललीच असती. 6 महिन्यांपूर्वी त्यांच्या कंपनीची कोलकात्याला ब्रँच निघाली आहे. तिथं त्याला आठवड्यातून 3 दिवस जावं लागतं असं ती मला बोलली होती. तो सोमवारी सकाळी प्लेनने जाई आणि रविवारी सायंकाळी परत येई. ती क्षणभर थांबली आणि म्हणाली, तिची माझी भेट झाली तो शेवटचा रविवार मला आठवतो. त्या दिवशी आमच्याकडे आमच्या काही नातलग स्त्रिया आणि मुलं आली होती. त्यांना दिल्ली बघायची होती. मी वैशालीला फोन केला. तू येतेस का? चांगली गाईड आहेस तू. मलाही कंपनी होईल. तिनं म्हटलं, सॉरी ग, आले असते. पण आज माझा नवरा येणार आहे दुपारी. कधी नाही तो आज मला संडे मिळतो आहे. सॉरी हां. त्यानंतर तिची माझी भेट झालीच नाही. कारण दुसऱ्या दिवसापासून मी रजेवर होते. रसिकभाईने म्हटलं, सिस्टर, तुम्ही आता सांगितलं त्यावरून मिसेस जोशी सध्या तरी इथं येणं शक्य नाही. विद्याबेननी म्हटलं, मुळीच शक्य नाही. न्यूरोसर्जन साहेबांची परवानगी मिळणार नाही. तो ओनर आला तर त्यालाही सर्व परिस्थिती सांगा आणि घरचे कुलूप काढून दुसऱ्या टेनंटसाठी घर मोकळं करून द्या. त्याला सांगा तुमचे भाडे बुडणार नाही. त्यांचा स्वर काहीसा कठोर आणि करारी झाला होता. एवढं बोलून त्या स्तब्ध झाल्या. सगळी त्यांच्याकडे पाहत राहिली. क्षणभराने त्यांनी सौम्य स्वरात म्हटले, रसिकभाई, तुम्हा कुणाची हरकत नसेल तर तिची बॅग मी माझ्या ताब्यात घेते, म्हणजे तो फ्लॅट मोकळा होईल. छे छे, आमची कुणाची काहीही हरकत नाही. विद्याबेनने म्हटले, आज ती आहे त्या मनस्थितीत तिच्या नातलगांचा पत्ता लावता येणे शक्य नाही. त्या कार्डावरही पत्ता नाही. तिच्या या मैत्रिणीमुळे तिची थोडी माहिती कळली. तिच्या अशा मानसिक अवस्थेत तिला निराधार सोडणे माझ्यासारखीला शक्य नाही. माझा स्वतःचा यात कुठलाही स्वार्थ नाही. रसिकभाईने एकदम म्हटले, छे छे सिस्टर विद्याबेन, उलट आम्ही तुमच्या या दयेने भारावून गेलो आहोत. रेहानाने म्हटले, बहनजी, माझ्या मैत्रिणीबद्दल माझ्या हृदयाला सुद्धा पीळ पडतो आहे. मी सुद्धा तिला काही दिवस घरी नेले असते. आमच्या घरची मंडळी तशी खूप भली आहेत. रेहाना, आमच्या न्यूरोसर्जनना खात्री आहे की तिची स्मृती परत येईल. त्या दृष्टीनेच त्यांची ट्रीटमेंट सायकोलॉजिकल अँड मेडिकल दोन्ही प्रकारे चालू आहे. पण सुधारणा व्हायला ब्रेन सेल्स पुन्हा सतेज सजीव व्हायला अवधी हवा. मी त्यांना दर आठवड्याला रिपोर्ट देत असते आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे सारं काही करीत असते. रसिकभाईने म्हटलं, सिस्टर, आम्ही तुम्हाला सर्व प्रकारे सहकार्य देऊ. आता तो ओनर जेव्हा येईल तेव्हा पुढचं सगळं मी मॅनेज करतो. आता ती बॅग मी इथे आणून ठेवतो. तुम्ही तुमच्या सवडीने केव्हाही घेऊन चला. तेवढ्यात रमीला चहा आणि ढोकळा घेऊन आली. आजचा हा भाग इथेच संपला. आज मी वाचलेला गीता या कादंबरीचा 3रा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून अवश्य कळवा. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या 4थ्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.